राम राम मंडळी, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर मित्रांनो, आता जवळपास दिवस मावळाचा वेळ आहे, 4 वाजत आली. आज पाऊस जरा उघडलाय, बऱ्यापैकी भरपूर पाऊस झाला पेरणी योग्य. तर पाऊस उघडलाय मस्तपैकी आमच्याकडे. आता पेरण्या एकंदरीत चालू झालत्या. तर वारं आज वातावरण एकदम पूर्ण स्वच्छ आहे. तर आपल्या इकडं पाळी घालायला चालू आहे. बैल उभा केली ते. तर आपलं ज्वारीचं जे रान होतं ते आपण नांगरटी करून टाकलं होतं, परत काय केलं नाही, त्यामुळे थोडंसं रान सळा दे, कारण पाऊस बी काय परत आला नाही त्याच्यावर आत्ताच आला आहे. तर इकडं आपण पाळी घालून घेऊन रानाला आपल्याला उद्या पेरून घ्यायचं आहे. तर आपल्या पाळी पेरणी सगळंच होतं आहे. तर इकडं सगळं रान बिन भरपूर पाऊस बऱ्यापैकी झाला आहे, ओली तर भरपूर आहे त्या. आणि वातावरण आज पूर्ण कोरडा आहे, एवढं काय पावसाचं वातावरण आहे. 4-5 दिवस झालं कंटिन्यू पाऊस होता, पण आज काय पावसाचं वातावरण नाही. एकंदरीत मस्तपैकी कोरडं वातावरण आहे, वारं बी सुटले. तर चार इकडं आपलं बैलावर पाळी घालायचं. तर मस्तपैकी इथवर आपण बैलावापर्यंत घातले आणि इकडलं थोडंसं राहिले तेवढं मारून घेऊ आणि परत उद्याच्याला पेरणी करून घेऊ. तुम्हाला तर व्हिडिओमध्ये दाखवीनच. तर आता 4-4:15 वाजता आली ती. सकाळपासून आपण पहिल्यांदा एकदा मारलं होतं, परत अजून डबल मारलं, कारण असं जागी जाऊ भुरकुंड ज्वारीची तशी जायते, त्यामुळं डबल मारायची पाळी आली. तर असू द्या, कारण का आपण ज्वारीला मेहनत बी भरपूर रान आपलं नांगरल्यावर झालं नाही, त्यामुळं डबल मारावं लागले. तर असं त्या मारून घेऊ, उद्या पेरणी करू. तर ब्लॉग कंटिन्यू बघा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल कोण नवीन आला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर आजचा व्हिडिओ आणि उद्याचा व्हिडिओ एकाच व्हिडिओमध्ये टाकतो. तर बघा, आपण उद्या पेरणी करताना मी तुम्हाला दाखवतो. तर ब्लॉग कंटिन्यू बघा. तर चालू इकडं आपली पाणी मारायचं एकंदरीत. तर पाळी मारत झाले मित्रांनो, निम्म्यापर्यंत आपण पेरणी एकंदरीत आणली. तर इकडल्या साईडला बैल उभा केली ती. तर इथून इकडं तुम्हाला तासं बी दिसत असेल मस्तपैकी, नीटच्या नीट कसं काय तासं निघालते आहे का. तर इकडं पेरणी चालू आहे. तर इकडं बैल उभा राहते. इथून आपलं इथवर असंच इथवर चिचूपर्यंत चिचूपासून इथवर आपलं क्लिअर पूर्ण झालं आहे पेरणीचं. आणि इथून इकडं राहिले वातावरण बघा, ढगाळ आहे, आभाळ आहे, पाऊस बऱ्यापैकी आमच्या इकडं एकंदरीत झाला आहे, पेरणीयोग्य पाऊस. तर इथून इकडं आपल्याला नारळापर्यंत राहिले तरी पेरून घ्यायचं आहे. तर चला ब्लॉग कंटिन्यू बघा. तर मित्रांनो, आपली पेरणी फायनल पूर्ण झाली. तर आज आहे 3 तारीख. तर काल आपण थोडंसं पाळी मारलं होतं तर राहिलं. तर आज पूर्ण पाळी मारून पेरणी ही ती आपली क्लिअर झाली एकंदरीत. तर तुम्हाला मी पाठीमागल्या कॅमेराने दाखव. मस्त पूर्ण आपलं 1 एकर रान काळं भोर दिसाले सकाटमध्ये. आणि एकंदरीत सोयाबीनची पेरणी आपली झाली. तर तिथं आता खाली तो का ती या दिसाले 1-2.5 एकर आहे, त्याला आपण पाळी मारून पेरणार आहे. तर ती तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन पुढल्या. पण आपलं जेवढं आपल्याला पेरणं गरजेचं होतं तेवढं रान आपलं एकंदरीत 1 एकर पाळी घालून पेरणी पूर्ण आज झाली. तर म्हणून एक छोटासा व्हिडिओ बनवून टाकावं. तर आपण थोड्याशा मका घातली त्या आणि परत तिकडल्या साईडला सोयाबीन ही ती घातली, तुम्हाला वापल्यानंतर बी दाखवून. तर बघा, थोडासा व्हिडिओ बनवून आपलं टाका म्हणलं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कोण चॅनलवर नवीन असतं नक्की सबस्क्राईब करा. तर एकंदरीत झाली आपली पूर्ण पेरणी. तर नवीन एका व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.